कशाला वाढवू म्हणजे मला काय कळतच नाहीये। मी महायुतीची उमेदवार आहे। मी महायुतीला उमेदवारी मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी 400 पार जाण्यासाठी आहे आणि राजेंद्र राऊत साहेब महायुतीचे घटक आहेत। माझा नवरा स्वतः बीजेपीचे आमदार आहेत आणि मला ते इकडून निवडून दिले। मी भगवंताच्या दर्शनाला आलेले जाता आणि एक हळदी कुंकू आता मी निवडून येणार आहे आणि मला राजेंद्र राऊत साहेबांचा भावासारखा पाठिंबा असताना माझा गट पक्ष हा महायुती वाढणार आहे। म्हणजे खासदार की मी झाल्यानंतर जेव्हा आम्ही एकत्रितपणे करणार आहोत आणि महायुती मोदी साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजित काका आणि एकनाथजी शिंदे साहेबांना हे करणार आहे। त्यामुळे इथं गट वाढवायचा विषय नाहीये। ही निवडणूक महायुतीची पंतप्रधान म्हणजे राहुल गांधींना निवडून द्यायचं का मोदी साहेबांना निवडून द्यायचं आणि मोदी साहेबांना जर निवडायचं असेल तर माझ्या घड्याळासमोरचं बटन इथं दाबावं लागतं, एवढाच विषय आहे। बाकी मंत्री तानाजी सावंत त्यांचा गट नाराज आहे असं कळते। माननीय तानाजी सावंत साहेब सुद्धा या प्रक्रियेमध्ये होते। आपण टीव्हीवर बघत होतात। त्यांना शिवसेनेला जागा सोडून हवी होती पण युती म्हटल्यानंतर काही जागा राष्ट्रवादीला जातात। भाजपच्या पण लोकांना वाटत होतं की ही सीट कमळाला सुटावं, त्यामुळे ते मागणी रास्त असते। पण जेव्हा आपण 3 पक्षांची युती करतो तेव्हा कुठल्या तरी पक्षाला सुटतं आणि ते वरच्या लेव्हलला नेते मंडळी त्यांची नाराजी किंवा काय जे असेल ते दूर करतील। माझा त्याच्यात विषय येत नाही आणि राणादादा आणि सावंत साहेब संपर्कात आहेत। देवेंद्रजी आणि बाकीचे जे महायुतीचे नेते 3 जण ते या प्रश्नात मी माझी त्याच्यावर भाष्य करायची हे नाही। निवडून आल्यानंतर बार्शीसाठी काही विजन असणार आहे काय? मला बार्शीचा अभ्यास करावा लागेल। म्हणजे मी आता असं हाताजाट बोलणं चुकीचं आहे की मी हे, कारण मग उस्मानाबादचं तुम्ही विचारलं तर मला माहितीये की मला इकडे हे देस, पण मला इथला अभ्यास करावा लागेल। एक गोष्ट निश्चित की राणादादांनी कौडगाव MIDC ला इंडस्ट्रियल टेक्सटाईल पार्क आता मंजूर केला। 16,000 कोटींचा तो प्रकल्प आहे। त्याचा आता टेंडरहून जे काही पायाभूत सुविधा आहे त्याचं काम चालू झालेलं आहे। बार्शी आणि आपलं कौडगाव जवळ असल्यामुळे आपल्या मतदारसंघातील पण उद्योजकांना किंवा कारखानदारांना तिकडे संधी मिळू शकते आणि निश्चित आणि मी एक माध्यम राहणार आहे। एक मिनिट, मी एक माध्यम राहणार आहे। मी एक माध्यम राहणार आहे। राजेंद्र राऊत साहेब खंबीर आहे तिथं विकास खेचून आणायला। एकदा महायुतीचा उमेदवार तिकडे गेला खासदार की मोदी साहेब आमच्या मतदारसंघाकडे लक्ष देणारच आहेत, अमित शहा साहेब देणार आहेत, नड्डा साहेब देणार आहेत। त्यामुळे मी करेल पण मला जास्त मी आणि राजेंद्र राऊत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही बार्शीचा निश्चित विकास करू। तुम्हाला माझा चेहरा इकडे दिसेल एवढं निश्चित।